नमस्कार, मी विठ्ठल भाडमुखे. न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता तुम्हाला वाटलं असेल की या ठिकाणी लाडू पॅकिंग करण्याचं काम चालू आहे. तुम्हाला असं वाटलं असेल एखाद्या हॉटेलमध्ये हे काम सुरू आहे, मात्र असं नाही आहे. युनायटेड वी स्टँड फाउंडेशन या संस्थेअंतर्गत हे लाडू पॅकिंगचं जे काम चालू आहे, आदिवासी बांधवांची दिवाळी गोड व्हावी, तसेच जे देशाचं रक्षण करतात त्या सैनिकांची दिवाळी गोड व्हावी याकरिता या संस्थेचा, या सामाजिक संस्थेचा हा प्रयत्न आहे. आपण या ठिकाणी बघू शकतो की अनेक विद्यार्थी असतील, तसेच विविध क्षेत्रातील लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि ते आपलं सामाजिक काहीतरी आपलं देणं लागतं या उद्देशाने प्रत्येक जण या कार्यामध्ये आपल्याला व्यस्त होताना दिसतोय. आपण बघू शकताय की या ठिकाणी लाडूचे पॅकिंग केलेले आहेत. खरं तर युनायटेड वी स्टँड फाउंडेशन ही जी संस्था आहे ही सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असते. गेल्या 6 ते 7 वर्षांपासून त्यांचा हा उपक्रम अविरतपणे सुरू आहे आणि त्या संस्थेचे जे संस्थापक आहेत सागर मटाले, खरं तर त्यांनी अतिशय अभिनव अशी ही संस्था ओपन केलेली आहे आणि अनेक विद्यार्थी असतील किंवा विविध क्षेत्रातील लोक या सामाजिक संस्थेमध्ये जॉईन केलेले आहेत. आपण बघू शकता की सागर भाऊ मटाले जे आहेत ते स्वतः हे काम करतायत आणि त्यांचा हाच प्रयत्न असतो की प्रत्येक माणसाची, म्हणजे आपण बघितलं की आदिवासी जो भाग आहे नाशिक जिल्ह्यातील, या आदिवासी भागामध्ये अनेक प्रकारचे प्रॉब्लेम असतात आणि त्यांची दिवाळी पण आपण गोड करावी. कारण आपण शहरात बघतो फटाके वाजतात, विविध प्रकारचे उपक्रम होतात, मात्र आदिवासी भागात अशी दिवाळी साजरी होत नाही आणि हाच जो प्रयत्न आहे तो त्यांचा आहे. सागरजी, काय सांगाल? खरं तर मी प्रथमतः तुमचं अभिनंदन करतो की हा तुमचा उपक्रम तुम्ही हाती घेतलाय. कसं वाटतं हे सगळं लाडू पॅकिंग करताना? तुमच्या डोळ्यासमोर काय दृश्य उभं राहतं? सर्वप्रथम आपले खूप खूप धन्यवाद. मागच्या 6 वर्षापासून दिवाळीला हा आपला उपक्रम चालू असतो. आपण सुरुवात 1000 बॉक्सेस पासून केली होती कोलाबाला येथे देण्यापासून. तर आज तुम्ही बघू शकता दरवर्षी आपण आपला आकडा वाढवत असतो आणि आदिवासी बांधव असतील त्या या व्यतिरिक्त नाशिक शहरात जे वयोवृद्ध लोक, जे लहान मुलं दिवाळी निमित्त सिग्नलवरती काही फुलं, तेल, पंती, दिवा, लाईट या वस्तू विकत असतील ना, तर त्यांना सुद्धा हा बॉक्स आपल्या संस्थेमार्फत त्यांना दिला जातो व देताना आम्ही आमच्या सर्व व्हॉलेंटियर्सला एकच सांगतो की फक्त एक स्माइल द्यायची. आमचा ऍक्च्युअली या दिवाळीचा हा मोटो आहे, ब्रिंग अ स्माइल. तर साधारण नाशिक शहरामध्ये 5000 बॉक्सेसचं वाटप होणार आहे. सैनिकांना 5000 बॉक्सेसचं वाटप होणार आहे आणि उरलेले 3 ते 4000 बॉक्सेस, या वर्षी आपण टोटल 15000 बॉक्सेसचं टार्गेट ठेवलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट बऱ्यापैकी बॉक्सेसचं आपलं पॅकिंग झालेलं आहे. या व्यतिरिक्त आपण दिवाळी किट पण देतोय. तर त्या किटमध्ये एका कुटुंबाला नवीन कंदील, रांगोळीचं पॅकेट, त्यानंतर त्यांच्या मुलांना एक शैक्षणिक किट ज्याच्यामध्ये 8 ते 10 वस्तू असतील, एक मिठाईचं बॉक्स, थोडेसे फटाके, त्यानंतर त्या महिलेला नवीन साडी, त्या पुरुषाला नवीन कपडे, असं एक दिवाळी किट आपण देतोय. तर साधारण 750 कुटुंब आपण असे कव्हर करणार यावर्षी. आणि हे सर्व वाटलं जाणार हे नाशिक जिल्ह्यातील जो आदिवासी भाग आहे, पेठ, सुरगाणा असेल, त्र्यंबकेश्वर भाग. असं नाहीये की बरेचसे लोक आदिवासी बांधवच असतात. आपल्या नाशिक शहरात पण असे बरेचसे कुटुंब असतात जे कधी कुठे बोलू शकत नाही. तर आम्ही यांचा खरं सर्वे तर करून आयडेंटिफाय करतो. सागरजींनी हा जो मुद्दा उपस्थित केलेला आहे, कारण बऱ्याच वेळा अनेकांचं लक्ष हे आदिवासी भागातील लोकांकडे जातं, मात्र आपल्या शहरात देखील त्यांनी जो उल्लेख केला, सिग्नल असेल किंवा इतर जी वस्ती आहे, अनेक कुटुंब असे आहेत की त्यांना 2 वेळचं जेवण देखील पुरेसं मिळत नाही. अशा कुटुंबांना देखील एक सण उत्सव त्यांचा देखील साजरा झाला पाहिजे, हा उद्देश आहे. बोला. तर असे दिवाळी किट आपण देतो आणि या व्यतिरिक्त आणि हे सगळं आपण मोफत करतो. जे सामाजिक कार्य करत असताना लोकांकडून जी देणगी आपल्याला मिळते, सगळं क्राऊड फंडिंगचा हा पार्ट आहे. आणि एक विशेष मला जाणवलं की ही जी सर्व मंडळी, आपण या ठिकाणी कॅमेरामॅनला विनंती करूया की हे दाखवा, ही सगळी जी मंडळी आहे ही उत्साहीपणे काम करत आहे. म्हणजे कोणालाही या ठिकाणी इथे येण्याचं किंवा पॅकिंग करण्याचे पैसे दिले नाहीत, मात्र एक सामाजिक काम म्हणून प्रत्येक जण यात सहभागी झालेला आहे. तसं आता 2 दिवस झाले आमचे पॅकिंग चालू आहे. आज हा 3रा दिवस आहे. अजून येणारे पुढचे 2 दिवस पण हेच कार्य चालू असणार आहे. तर शिफ्टमध्ये काम केलं जातं. दिवसा 30 ते 40 जण असतात आणि सायंकाळी जे जॉब नंतर जे लोक येतात ना, तर त्यांना जसा वेळ मिळतो तसे ते इथे येऊन आपली सेवा म्हणून हे कार्य करत असतात.
अतिशय सुंदर असं काम आहे. काही विद्यार्थिनी देखील सहभागी झालेले आहेत. काय सांगाल, हे काम करताना कसं वाटतं तुम्हाला? खूप अभिमान वाटतो या फाउंडेशनचा आणि खूप मस्त वाटतं. तुम्ही या फाउंडेशनला कसं काय जॉईन झालात? जे गोल्फ क्लबला नो इयर आर्मी झालं होतं तेव्हापासून मी जॉईन झाली. पण का वाटलं की एका संस्थेला आपण जॉईन व्हावं? त्यामागचं काय कारण वाटलं होतं असं? देशभक्ती आणि लोकांना मदत करणं. आपण बघू शकतो की विद्यार्थी उत्स्फूर्तपणे यात सहभागी झालेले आहेत आणि विशेष म्हणजे की हे जे किट बनवलेलं आहे सागरजींनी, या किटमध्ये पूर्ण वस्तू आहेत आणि त्यांनी त्यात शैक्षणिक वस्तू देखील दिलेल्या आहेत. मात्र एकीकडे जरी आपण लाडू असतील, करंजी असेल, इतर जे गोड साहित्य आपण देतोच, मात्र यासोबतच त्यांचं शैक्षणिक साहित्य मुलांना पुरवलं गेलं पाहिजे. एकदा तुम्ही फक्त हे किट ओपन करून दाखवा ना. आपण एकदा सर्व प्रेक्षकांना दाखवूयात की या किटमध्ये नेमकं त्यांनी काय काय दिलेलं आहे. आपण या ठिकाणी बघू शकता की पॅड आहे, तसेच लहान मुलांचं इतर स्केच पेन आहेत, इतर साहित्य देखील आहे दिवाळीचं. तसेच त्यांनी एक या ठिकाणी साडी देखील दिलेली आहे, रांगोळी आहे, कारण दिवाळी म्हटलं की प्रत्येकाच्या घरासमोर रांगोळी काढावी लागते आणि ते रांगोळीचा बॉक्स देखील त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. साडी आहे की प्रत्येक घरातील भगिनीची देखील दिवाळी गोड व्हावी, हा हेतू आहे. या ठिकाणी लहान मुलांना पट्टी, पेन्सिल असतील, तसेच इतर जे साहित्य आहे, शैक्षणिक साहित्य आणि आकाशकंदील. खरं तर दिवाळी म्हटली की प्रत्येकाच्या घरासमोर आकाशकंदील लागतो आणि या आदिवासी बांधवांना देखील आपल्या घरासमोर आकाशकंदील लावता यावं. आपण एक एक लक्षात घ्या, प्रत्येक जण मदत करतो, मात्र किती बारकाईने त्यांनी हा जो प्लान आहे किंवा हे जे किट आहे ते बनवलेलं आहे. मी इतर देखील काही लोकांकडे जाणार आहे, त्यांना काय वाटतं या संदर्भात. दादा, काय सांगशील? तू देखील यामध्ये सहभागी झालेला आहे, कसं वाटतं तुला? चांगलं वाटतं याच्यावर हम्म. की आपण आदिवासी बांधवांना जिथं मदत पोचत नाही आपण त्या ठिकाणी मदत करतोय, त्यांच्याबरोबर आपण दिवाळी साजरी करतोय. ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी. तुम्हाला कसं वाटतं? एकदम मस्त वाटते की आपण म्हणजे लास्ट इयर पण मी ट्राय केलं होतं, पण लास्ट इयर मी गावाला होती. यावर्षी मला हा चान्स भेटतो याचाच मला गर्व आहे. नक्कीच आपण बघतो की अनेक विद्यार्थिनी यामध्ये सहभागी झालेला आहे. तुला कसं वाटतं, हे पॅकिंग तू करते? दिवाळी म्हटलं की प्रत्येकाच्या घरात कामं असतात आणि ही कामं सोडून तुम्ही इथे आलात, कसं वाटतं? घरची कामं तर आपण नेहमीच करतो, पण आपल्यामुळे कोणाच्या तरी फेसवर स्माईल येते, हे सागर दादाकडनं आम्ही शिकलो. एक दादा नेहमी स्वतःपेक्षा दुसऱ्यांचा आनंद बघतो आणि आपल्यामुळे कोणाची तरी स्माईल, म्हणजे कोणाची तरी स्माईल खरं तर या दीदीने जे सांगितलेलं आहे की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्माईल, म्हणजे ज्या वेळेस शहरात किंवा इतर ठिकाणी मोठमोठे उत्सव साजरे होतात, तेव्हा या आदिवासी बांधवांच्या मुलांना वाटतं की आपण देखील यामध्ये असं सहभागी झालेलं पाहिजे किंवा आपलं देखील आपल्याकडे या वस्तू पाहिजे. फटाके असतील, त्यांनी खरं तर जे फटाके आहेत ते प्रदूषण विरहित आहे किंवा कोणतंही प्रदूषण होणार नाही असे देखील फटाके यामध्ये आहेत. आपण इकडे जर बघितलं तर सर्व जे ते बॉक्स किंवा किट जे आहे ते पॅकिंग केलेलं आहे. युनायटेड वी स्टँड फाउंडेशन ही संस्था अतिशय उत्तम काम करत आहे. तुम्ही काय सांगाल, तुम्ही कसं जॉईन झालात या संस्थेला? मी एका फ्रेंडच्या रेफरन्स थ्रू जॉईन झाले आणि जनरली आपण पॉवर्टी, हंगर या सगळ्या गोष्टी बुक्समध्ये रीड करत असतो, पण जोपर्यंत आपण इंटरॅक्ट करत नाही कोणासोबत तोपर्यंत आपल्याला खरं त्यांच्या अडचणी समजत नाही. त्याच्यामुळे ह्या फाउंडेशन थ्रू मला त्या लोकांपर्यंत पोहोचण्यास अजून मदत झाली. तेव्हा आता त्यांनी सगळं हे जे तुम्ही लाडू पॅकिंग करतायत, एक काय भावना निर्माण काय होते की हे लाडू आपण देतोय, हे सगळे सैनिकांना जाणार आहेत किंवा आदिवासी बांधवांना जाणार आहेत, कसं वाटतं एकंदरीत? आपले सैनिक नेहमीच आपल्यासाठी तत्पर असतात. कोणताही सण असो, उत्सव असो, ते त्यांच्या फॅमिलीपासून लांब राहतात. तर एक मिठाई आणि ह्या सगळ्या किट्सच्या थ्रू आपण त्यांच्या म्हणजे त्यांच्या नातेवाईकांपर्यंत नातेवाईकांची प्रेम त्यांच्यापर्यंत आपण नक्कीच आपण जर बघितलं तर जे देशाचं रक्षण करणारे सैनिक आहेत, प्रत्येक सैनिक हा देशासाठी लढत असतो. मग त्या सैनिकांना ना कोणता सण असतो ना उत्सव असतो, देश सेवा हाच त्यांचा मोठा सण असतो. ताई, तुम्ही काय सांगाल? तुम्ही मला मगाशी बोलताना सांगितलं की तुम्ही जॉब करतायत, हो. कसं वाटलं की यामध्ये सहभागी व्हावं? बघा, घरातले कामं आणि जॉब आपण नेहमीच करतो, पण त्या व्यतिरिक्त पण आपण समाजाचं काही देणं लागतो. तर मला ही संधी मिळते आज करायला, तर मला याचा खूप आनंद होतोय की मी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून काहीतरी करू शकते कोणासाठी. नक्कीच प्रत्येकाने मनात आणलं पाहिजे की आपलं काहीतरी समाजाप्रती देणं लागतं आणि ते आपण दिलं गेलं पाहिजे.
दीदी तू काय सांगशील, तू देखील यामध्ये सहभागी झाली आहे, कसं वाटतं तुला? एकदम आनंद होतोय आणि खूप छान वाटतं की असं काही करताना आणि हा मला चान्स मिळाला त्याच्यासाठी मी खरंच सागरदावाचं थँक्यू म्हणते. किती दिवसांपासून या संस्थेशी जोडले गेलेली? जवळपास 6 महिन्यांपूर्वीपासून नो युअर आर्मी जो इव्हेंट होता तो माझा फर्स्ट इव्हेंट होता. मग त्याच्यानंतर मी आता कंटिन्यू करते. दादा तुम्हाला कसं वाटतं? ॲक्च्युली युनायटेड वी स्टँड फाउंडेशनचा जो मेन मोटिव्ह आहे तो आहे ब्रिंग अ स्माइल ऑन अ फेस. म्हणजे आपण विचार करतो की आज जगामध्ये काय चाललंय, काय कोविडच्या काळात सुद्धा आमच्या संस्थेने बऱ्याच काही ॲक्टिव्हिटीज कोविड पेशंटसाठी केल्यात. आता आमचा दरवर्षीचा जो दिवाळीचा मोटिव्ह राहतो की एका पाड्यावर जाणं, त्यांना दिवाळीच्या सर्व काही त्यांना शुभेच्छा देणं, त्यांच्या रंगरंगोटी घराला कंदील दिवा लावणं वगैरे. तर अशा बऱ्याच काही गोष्टी आपण तिथे ॲक्टिव्हिटीज फुलफिल करत असतो. आणि संस्थेचे जे अध्यक्ष आहे सागर भाऊ मटाले, उपाध्यक्ष अंकुश भाऊ चव्हाण, ओम काटे, हिमांशू, तर यांचा खूप मोठा आमच्यासाठी एक आम्हाला गर्व वाटतं की यांच्यापासून आम्हाला काही या गोष्टी कराव्या भेटतोय. कारण की आजच्या लाईफमध्ये कोणाला वेळ नसतो इतका की आपण आपला वेळ देऊन कोणासाठी काय करायचं. पण इथं आम्ही जे स्टुडंट्स आहे, कोणी जॉब करतात, तर त्यांच्यासाठी पण एक चांगलं गर्वाचं आहे की आपण काहीतरी करतोय बा गरिबांसाठी. अगदी बरोबर आहे. युनायटेड वी स्टँड फाउंडेशन या संस्थेचं जे कार्य आहे ते कौतुकास्पद आहे, कारण गेल्या अनेक दिवसांपासून मी या संस्थेचं कार्य जवळून बघतो. सागर मटाले जे काम करतात अतिशय प्रामाणिकपणे काम करतात आणि विशेष म्हणजे हे सण उत्सव काळामध्ये ते तर काम करतातच, मात्र जे देशाचे सैनिक आहेत या सैनिकांसाठी त्यांचं काम अतिशय मोठं आहे. अनेक त्यांनी इव्हेंट देखील नाशिकमध्ये ऑर्गनाईज केलेले आहेत की लोकांना देशाप्रती जे सैनिक लढतात त्यांच्याबद्दल माहिती व्हावी, त्यांचं कार्य कसं चालतं त्याबद्दल मी विचारेल. आता तुमचं पुढचं ध्येय काय आहे? तुम्ही मगाशी बोलताना सांगितलं की तुम्हाला कोणता कार्यक्रम आयोजित करायचा आहे? ॲक्च्युली आपण आता 2024 मध्ये पहिल्यांदाच पूर्ण नॉर्थ महाराष्ट्रामध्ये एअर शो आपण कंडक्ट करतोय, जो खूप मोठ्या प्रमाणामध्ये नाशिकमध्ये होणार आहे आणि त्याची तयारी सुरू झालेली आहे. त्याच्या परवानग्या वगैरे पण आता आपण लाईनअपमध्ये आहोत आणि खूप मोठ्या स्वरूपात तुम्ही आता प्रयागराजला झालेला बघितला असेल, तर कदाचित त्याच्याही पेक्षा मोठा आपण आपल्या नाशिकला करणार आहोत. नक्कीच आपण त्यांच्या या कार्याला खूप खूप शुभेच्छा देऊयात. कॅमेरा पर्सन अनिकेत पाटील सह मी विठ्ठल भाडमुके, न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह, नाशिक.